ॐ नमः गणपति पाहि सरस्वती ज्ञानप्रदायिनी परब्रह्म पत्नी गुरुदेव ब्राह्मणाचरणारि पतामि हृदयान्तु मासुका स्वामी लक्ष्मीपति शरणयेतायि अम्मी नारायण चरण ब्रह्मादिदेवांक स्वामी तू प्रमाण तू केले कृत्य इत्ते भक्ताचे रक्षण नारायण श्री वासु केला ते कारण जय जय जगन्नाथाद्भुत चरित्र पाहि मां पुरुषोत्तम पद्मपत्र नेत्र कोटि मन्मथ रूप कांति अशिलेगात्र वेंकटशैलावासा श्री वेंकटेशा स्वामी वेंकटपति वंदेहं चरण रात्रि दिवसा तू केले स्मरण भक्ति न करिन स्वामी मानस पूजन तू गेले दयेन तू गेले कल्याण वर्णनेन जगन्नाथ चित्ता दुःख सर्वै जाले ओंकार कारण विष्णुना सर्वै दुःख दिले दुःख शांती विष्णु कल्याण श्रवण केले तत्पुण्य प्रभावेन सर्वै सुख जाले वेंकटगिरिमाहात्म्य कल्याणी पठन भक्ति मुक्तिदायक पाप विनाशन त्यागेरी वेंकट उत्तम नाम विवर्णेन संसार सागर तारण मोक्ष साधन वृषभावर प्रदान नाम वृषभाद्री अंजना पुत्र प्राप्ति नाम अंजनाद्री शेष मारुद संवादन नाम शेषाद्री माधवा उनके मात्रान वेंकटाद्री पर्वत कूला वेंकट अस्तुल सर्वोतोमो वैकुंठ सोणु तो वैहाला पुरुषोत्तमो भक्तांक रक्षण कोचो कारण एकमेमो साक्षी बलिलो तो कुलालो तो बिलीमो ब्राह्मण रसेश्वर सर्वै मेळावूनी अर्चना प्रारंभो निश्चय केला त्याऊपरी पूजन कौरुक देवू कोण म्हणूनी महर्षी मायरसलो ब्रह्ममुनी सत्यलोकाक ब्रह्मा सवे भृगु गेलो कमलासनान भृगु अनादरु केलो ते कारण हस्त भृगु तो कारुण जालो भूमि विना पूजक चापू ब्रह्मा दिलो कैलास पर्वतारी रुद्रासनी गेलो पार्वती सागर कीडन अनादरु केलो ते कारण हस्त भृगु कोपारूढ जालो विग्रहना पूजत्व शापू रुद्रादिलो
लोका समस्तै भोवुनि मामुनि 33 कोटि देवा परीक्षा जानोनि क्षीरसागराला महर्षि मामुनि विष्णुरमाशयन मायाविरगेऊनि वैष्णव स्वरूप देखुनित्यावेरी कोप्पान युक्त जानु मामुनि त्यावेरी त्रैलोक्य माता तुलसी दर्शिले हृदयारी भृगुन मुस्तिरालावक्षस्तरारी मित्रपासून युक्त जल्ले ते कारण वेगान उठांदरिले प्रभूचे चरण आमचे हृदय स्वामी वज्रकटीय तुमचे गात्र मृदु पल्लव चरण ऐसे वचन बोलून गीते विष्णून उष्णोदकान शाळन केले प्रभु चरण जगल पवित्र जमचे कारण म्हणून दर्शिले पाद तीर्थ मस्तकानि विष्णून ऐसे कारण देखून वेगी बाय सोलो भृगु मामुनी ऋषी समुखातू पावलो देवा समस्ता वृंदापे संगुल तोलो विष्णु सर्वोत्तमो निश्चयुतंगा जालो ऋषिपाद ताडन विष्णुन घेतली कारणी कोप्पान युक्त जानु लक्ष्मी देवी राणी एकत्य परिहास जल्ले मनवूनी भद्राचे लगी कोप्पन बोली संगूनी शरण शरण त्रैलोक्य नायक भक्त पालक मोक्षदायक तेहि देहि अनंतु मे परिपाहि पाहि कृपानिधे स्वामी लोकनाथा पाहि मां स्वामीनाथा पंकजोद्भव वन्द्य तव पद पंकजोरीति संततं मम भक्ति देहि मे भक्त पालक पाहि मां सततं नमोस्तुते स्वामी लोकनाथा पाहि मां स्वामीनाथा वासुदेव जगल प्रभु तव वक्षसोपरि शोभिते ऋषि वदताडन कारणं गमिष्यामि भुविस्थले प्रभुस्थले स्वामी लोकनाथा पाहि मां स्वामीनाथा अन्योन्य कलहुको नूरमा बारसली कलवीर पुरा वासुको नूरक्तरिजानी भार्य वियोग दुःख ओडमणवूनी विष्णु अद्रिरिहाला वैकुंठ सोडूनी इंद्रिणी मूला वाल्मीवासस्तनावेरी विष्णु साधन स्वामी पुष्करणी तीरारी वराह स्वरूप विष्णु ते सन्निधीरी वासुकेल्ला विष्णुन वृषभा शैलावेरी
आराधिदेव सर्वैकयन्ति अर्चना अद्भुत स्वरूप योज शोभते चरण अम्बुज विलोचन आनंद शयन अंजना शैलावासा श्रीहरि अच्युता वृषभाचलावासा स्वामी श्री वासुदेवा अंजना शैलावरी अद्भुत पुरुषु वासुकेल्यावेरी मनातु संतोषु ब्रह्मानदर्शियाला कामधेनु वेषु रुद्राक वासुकोरु चोळ देशवासु जय जय जगन्नाथा अद्भुत चरित्रा अंजना शैलवासा श्रीहरि अच्युता गोपाली लक्ष्मी देवी गोवक्रिया केली चोळ देशा राजान मुलाक घेतली धेनुपालना जामनु शैलासमीपांगेली वाल्मिकावेरी शिर अभिषेक करतल झाली संध्याकाला धेनु गोष्टा प्रवेशली रणीयेन येनुगैची धारते वेळा कळली क्षीरदी कुणा जामनु कोपारूढ झाली रंजू काढून राणी गोपाला मत झाली ताडन गोपान गोवाळो रोडंतो तोल झालो गोरंजू घेऊन अंजना शैलासमीपांगेलो वाल्मिकावेरी धेनु क्षीरक्षेपू केलो कुटाराचो गायू गोवाळो गायकमतो झालो उठाराचो गायू श्रीनिवासान घेतलो सततला प्रमाणातून रक्तापासून पडलो रक्तवृष्टी देखून गोवाळो भोगी जुडू झालो भयपासून गोवाळो मरणा पावून पडलो ते वेळारी धेनु गेली देशा प्रवेशाली राजा मुकारी येनो होळी बोब झाली नरवाह नारी राजेन पर्वतारी गेलो धेनु बाल कुमरण बोलू कर गोयो रक्तवृष्टी जलियत कठिन पर्वतारी धेनु पालक मरण पावलो त्या उपरी कसले चित्र विचित्र जले कालारी श्रीनिवासांच्या पुगलो राजावेरी शापुगलो म्हणू राजे मोन्नी बोबलो श्रीनिवासाची स्तुती ओळू कर गोलो निरपराधी नहीं माता पिता नाम दुमल स्वरूप मनसी सर्वदा आमचे शिर छेदन करिले कारण पिशाचो जामलो राजेंद्रो रनातो भ्रमण निरपराधी अमी मुनी काही मेना शापो मोक्षो मकादिनो ओरुगार चरण
श्रीनिवास राजेंद्राक शापमोक्षु दिला पिशाचो जाग्यो राजेंद्रो अल्पकालू पडलो शिरसाचो वायू स्वप्न ध्यान जतो जालो बृहस्पती नगी औषध विंकून घेतो जालो औषधन्वेषण करू विष्णू बाहेर सोरलो वराह स्वरूप विष्णू दक्कतलो जालो बकुळ मालिकेक कृष्णात सेवेदितो जालो वासुकोरुकस्थल निघून घेतो जालो जय जय जगन्नाथा अद्भुत चरित्र अंजना शैलवासा श्रीहरी गोविंदा वृषभाचलवासा स्वामी श्री वेंकटेशा सुखक्षेमन श्रीनिवासन वासु केला बकुळ मालिके मना अति संतोष झाला नारायण पट्टण पालक आकाश राजेंद्र झाला तोंडी मानुव्राता राजा उल्पन झाला श्री श्रीनिवासा शेषाचलवासा श्री गोविंदा रया बालिक नाम धरणी देवी बोले ना पुत्र दुःख प्राप्ति न ते कालाही जाले या भूपोरचे निमित्त यान भूमी शुद्ध केली पद्मावतीवर पुत्री रैयात मिळली श्री श्रीनिवासा शेषाचलवासा श्री गोविंदा रयाक उल्पन झाला पुत्रो वासुदानो पद्मावती पूरित जल्ली यौवन पावनो श्रीनिवासा हृदयी चिंदा संभ्रमो नेमो गोड्याली बेसुनु आला विष्णू सर्वोत्तमो श्री श्रीनिवासा शेषाचलवासा श्री गोविंदा सखिया मिळवून कन्या खेळे क्रीडाऊनी सन्मुखी देखी आला नारद मामुनी पद्मावते सर्वैरक्षण संगुनी अंधदान जालो नारद मामुनी श्री श्रीनिवासा शेषाचलवासा श्री गोविंदा कन्यानी चोंचे वेळी अश्वदी की आला गर्जन कोरू येकू नमस्कारू केला ओढी मन्मथ ते जन येकू पुरुषु हाला पद्मावते लिखुनु बोलू कलगला श्री श्रीनिवासा शेषाचलवासा श्री गोविंदा चंद्रबिंबानने पद्मावती ऐक कन्याती हालो आमची भार्या तुमची जांका ऐसे वचन ऐकून कोपान कन्यानी वेगान दौंडाईला शिलानी मारुनी श्री श्रीनिवासा शेषाचलवासा श्री गोविंदा गोडो मरण पानु गेलो निमिषांतू चलनी चलन गोविंदु हरिलो वाल्मीकांतु संताप कारण बकुळ मालिके हृदयातू श्रीनिवासा लगी बोले निमिषांतू श्री श्रीनिवासा शेषाचलवासा श्री गोविंदा
संताप कारणमिजे वेगी योगी सांग स्वामी तुमचे माता पिताच्या सोपुदू गल्ला आम्ही पद्मावते कारण पर्यतापू मौनुनी विवाहु निश्चय कोरो मे जे शाग पाणी श्री श्रीनिवासा शेषाचलवासा श्री गोविंदा विवाहु कारण बकुळ तुरगारुडगन्नी वेगान चल्लुनु देवा दर्शन कर्तली जल्ली कन्ये सन्मुख देखुनु बोल्लू कलगली श्रीनिवासुदेवेला बुल्लंदिनी जल्ली श्री श्रीनिवासा शेषाचलवासा श्री गोविंदा ब्रह्मांड कोट्टो केल्लो ब्रह्मा बालकु केल्लो हस्ताते वेये कोदंडु इगे तोलो मुंजामोनी गलक भूषण कल्पलो जल्लो वेगान आकाश राजरे नगरा प्रवेशल्लो श्री श्रीनिवासा शेषाचलवासा श्री गोविंदा उल्लंघिनी नाम बोले अर्पण धर्मा देवी शंख विभूषण गलदलिते बेळकंठी लंबोदरी अधिलंबोपयोधरी लंबो करुणी अधि शुष्क वदनाची श्री श्रीनिवासा शेषाचलवासा श्री गोविंदा दांतये नायसे स्वरूप घेऊनी घरानगर चाले प्रश्न बोलावूनी धर्मादेवी सर्वै जानती मोनोनी रणियेन पुनु वेल्ली रळियाले रवळारी श्री श्रीनिवासा शेषाचलवासा श्री गोविंदा धरणीरणियेन तिक्कावे सुख धातले धरणी राणी सिंहासनावेर बैसली धर्मादेवी सर्वै फल संकली जली धरणी राणी सर्वै ऐकून बेस्तली जली श्री श्रीनिवासा शेषाचलवासा श्री गोविंदा शुदात जानू बालक करंती रोदन सुवर्ण पात्रादिले रणियेन क्षीरान्न बालकान भोजन केलेन ब्रह्मेशापान धर्मादेवीन केले पायस भोजन श्री श्रीनिवासा शेषाचलवासा श्री गोविंदा उष्णान तप्त जल्ले आमचे कपाल सुवर्ण पात्रांदिले रणियेन सुगंधा तैल फलकी फल कर्पूर सहित दिल्ले तांबूल कृष्ण बोले लग्न चंद्र ग्रह बोळ श्री श्रीनिवासा शेषाचलवासा श्री गोविंदा पद्मावते ज्वर पीडते कारण प्रजाचे राणी एक व्याकुल जल्ले मन्न फल जाण जाणू संगीने फुलंदिनिया कन्येक कृष्णार्पण केले राणीन श्री श्रीनिवासा शेषाचलवासा श्री गोविंदा रक्षण बोलूनु धर्मादेवी गेले उपरी बगळ मालिके पौरी रैयाले रौळारी
कन्येका कृष्णादीन का ऐसे मोर्णानी कन्येक दीमो शुकाचार्याले वचनारी श्री श्रीनिवासा शेषाचलवासा श्री गोविंदा आकाशरायने पत्र शुकाचार्या दिल्ले विष्णु तेवे वासवा मेळाविले धनंता पत्र बोळून धन घेतले आदित्य चंद्र अश्वस्थाक साक्षी केले श्री श्रीनिवासा शेषाचलवासा श्री गोविंदा विवाह निश्चयुकोरु बकुल तुलगारुणदल्ली वेदान चलुनु श्रीनिवासालगी कौली श्रीनिवासा माता बकुळते कालारी विवाहु निश्चयु केला म्हणू संतरी झाली श्री श्रीनिवासा शेषाचलवासा श्री गोविंदा ब्रह्मायजमानोऽग्नि पाकी जाला देवा समस्त एक कारण स्वल्पशीला देवेला विष्णु अति संतोषु झाला आदित्याला पुनकल्पन कर्तलो झालो श्री श्रीनिवासा शेषाचलवासा श्री गोविंदा कंडूळ जतैल मारुषी नडनु पागुकर्या संपूर्ण जल्ली स्वामी पुष्करणी त्यावेळी शाकपाकन पूरित जल्ली तीर्थरी त्यावेळी पाकू कोरुन अर्पण नरसिंहाशी श्री श्रीनिवासा शेषाचलवासा श्री गोविंदा भारती सावित्री पार्वती इंद्राणी स्वाहा सोजा अर्धरती मुख्य स्त्रिया मंडळी मध्ये लक्ष्मी देखल्यारी चंद्रमावर जैत आस गुणानंदोता जे पसुनु आस श्री श्रीनिवासा शेषाचलवासा श्री गोविंदा पूर्णचंद्रावरी वेरुजाला नक्षत्र मंडलादियसभ्यात्यावेळी लक्ष्मी विरहित आम्ही गल्लो ये कालारी लोक जननी कार्यायांचे सन्निधिरी श्री श्रीनिवासा शेषाचलवासा श्री गोविंदा लक्ष्मीनाथील आदित्य मंडळावरी चंद्रिकहीन चंद्रो असभ्यात्यावेळी लक्ष्मी विरहित आम्ही जल्ले कालारी लोक जननी कार्यायांचे सन्निधिरी श्री श्रीनिवासा शेषाचलवासा श्री गोविंदा विष्णु कल्पन गेनु ओढवेगी गेलो लक्ष्मी दैकुरु नमस्कार करतलो झालो अधिपरितापनरोधन करतलो झालो गलगद वचनान बुल्लुक लागलो श्री श्रीनिवासा शेषाचलवासा श्री गोविंदा लोक जननी ऐकले कारण चतुर्मुखान केले काम जन प्रयाण जीवाती संकष्ट पावले विष्णु इति ते वचन त्याचे त्याचे बोलू आम्ही जाण श्री श्रीनिवासा
शेषाचलवासा श्री गोविंदा देवी बैसलिते वेळार कावेरी वेगी भास्कर सहित आली विष्णू सन्निधी शंभो गळहित हस्त सोडवुनी आलिंगन केले लक्ष्मीन भक्त राशी श्री श्रीनिवासा शेषाचलवासा श्री गोविंदा रमादि प्रच्छन्न संकष्ट सर्वै गेले श्रीनिवासा देहदी पुष्ट जले रामावतार स्मरण लक्ष्मी देवीन केले वेदवती कन्या म्हणू संकले जले श्री श्रीनिवासा शेषाचलवासा श्री गोविंदा ऐसे वचन ऐकून संतोष जल्ला म्हणूनी पत्नी विवाहू कर्याई स्वामी तुम्ही स्त्रियानी कोणते कृत्य सर्व आम्ही कोरू स्वामी आभरण सर्वै घालू अलंकार्याय तुम्ही श्री श्रीनिवासा शेषाचलवासा श्री गोविंदा मंगल्य स्नानादिक कन्यक सर्वै जले कुलदेवी हाडून प्रतिष्ठ करियाली ब्राह्मण भोजन कोरू होराण चारिले वैया उपरी वैकुंठ बेसविले श्री श्रीनिवासा शेषाचलवासा श्री गोविंदा हंसवाहनारी आरुडु जल्ला चतुर्मुखु वृषभवाहनाय आरुडु जल्ला वृषध्वजु ऐरावता उपरी बैसला देवेंद्रो मोराचे फट्टीचे बेसरा षण्मुखो श्री श्रीनिवासा शेषाचलवासा श्री गोविंदा देव स्त्रियो सर्वैरकाविर्बैसल्यो पुष्प विमानादि आरुडु जल्लदनन्तु ते वेला देवी ऋषि ब्राह्मण सर्वै चालियाले देवदुन्दुभि मुख्य वाद्य वाजियाले श्री श्रीनिवासा शेषाचलवासा श्री गोविंदा पुराण चालियाले ते वेला महोत्सव जल्ला गरुड वाहनारी गोविंदु शोभला आबाल वृद्ध सर्व विवाहु मातावे कृषीले आश्रमातु एकी रात्री वासु केला श्री श्रीनिवासा शेषाचलवासा श्री गोविंदा श्रीनिवासा पूजन केले महर्षीन भक्तीन करियाले ते वेळावरिये अन्न शाक संयुक्त अन्न केले कृष्णार्पण महर्षि मेरियती खोपिले ब्राह्मण श्री श्रीनिवासा शेषाचलवासा श्री गोविंदा शुकाकशा पूदी कामोणूरशी बाहेर सरलो श्रीकृष्ण ते वेळाने गोकुलंका कटो जल्लो देवऋषी ब्राह्मण सर्वै कृत्य जल्ले समस्तांचे उदर भरित जल्ले श्री श्रीनिवासा शेषाचलवासा श्री गोविंदा।
गोविंदा काला विष्णु गरुडारूढ जल्लो आकाशरायनगरा मोराण पौले पद्मावती सहित राजेंद्र गोपुर द्वारा मुखी दर्शन केले कृष्णाने त्यावे सन्मुखी श्री श्रीनिवासा शेषाचलवासा श्री गोविंदा कोडी सूर्य प्रकाश कांतीन श्रीनिवासु गरुडवाहनारी देखूनु संतोषु प्रयाग जल्ला देवळाओडू आगोषु पद्मावतीचे मना ओढू जल्ला हर्षु श्री श्रीनिवासा शेषाचलवासा श्री गोविंदा विश्वकर्मण निर्माण करीने त्यावेळी विष्णु बैसल रत्ना सिंहासनी तोडी मानून पेन पाकू कोरवुनी समस्त भोजन दिले पाकूची कोरुनी श्री श्रीनिवासा शेषाचलवासा श्री गोविंदा जय जगन्नाथा अद्भुत चरित्रा पाहि पुरुषोत्तम पद्मपत्र नेत्रा उडी मन्मथ रूप कांती अशिले गात्रा वेंकटशैलावासा श्री वेंकटेशा श्री श्रीनिवासा शेषाचलवासा श्री गोविंदा शिखामणि आकाश राजेंद्र एवोनु पूजन केला राज राजेंद्र सिंगारू कोरुहाळा चतुर्दंतास्तु ओराण ओरुक ऐला राजेंद्र परमा भक्तो वेंकटाद्री वासा स्वामी श्री वेंकटेशा धरणी देवी सहित राजानन गोविंदो पूजन केला त्यावेळ मनातू आनंदो सुगंध पुष्प चंदन मुख्य अलंकारून पूजन कोरु बैसविला हस्तावेरी चंद्र प्रकाश कांतीन धरिले श्वेत चक्र आदित्य मंडलावेरी उभय चामार त्यावेळी वजी आले धवळ शंख दुंदुभी मुख्य वाद्य वाजी आले वाद्य कोडी गुडी तोरण वीधी शिंगारिल्या पीतांबर वस्त्राणी पायी वाट घाली तेवे सर्वै प्रकारानी आदर कोरुनी विश्वकर्मान निर्माण करिले मंडप नवरत्नाखच कम्य निवेदिक शिंगारिल्या त्यावेळी मोदियांचो चोखुघातला वेदिका मध्ये नवरत्नास घातले माणिक्य मोतियाचे सारे केले वाद्य घोषान वोरण मंडप मध्ये पावले देवऋषी ब्राह्मण क्रमान बैसले विवाह मंडपां सन्मुखी विष्णु देवेला पावलो गजेंद्रा उपरी धकुन भूमिरी देवीलो
कोडी मन्मथ कांती स्वरूप विष्णूचे कलियेचे भाती भाजन कुंकुमी उरकाचे कन्याती म्हणून कृष्णा म्हणविले कन्ये कधी म्हणून रे तोंडी माना भाई नदी वेद केले वैदिकामते नवरत्नासना बेसले इंद्रावर पूजन राजेंद्रान केले ऋषेश्वरानी कन्यावर्णोच्चारण केले कुलगोत्र उच्चारण केले ते वेळाही कन्यादान संकल्पू केला ते काळारी असंख्य दान ब्राह्मणाशी ते वेळा दिले रय्यान श्रीकृष्णाक कन्यादान केले पुरुषोत्तमाक पद्मावतीन माळ घाली पद्मावतीक विष्णुन पुष्पमाळा घाली पद्मावतीक विष्णुन मंगल्य धारण केले श्रीकृष्णा पद्मावते पाणी ग्रहण केले वैदिकामध्ये नवरत्नासना वेरी श्रीकृष्णा पद्मावती बेसल्या त्यावेरी मोतियानी चोक घालू राजा होमू केलो अग्नि साक्षी कोणू विवाहू घरी आला वैशिष्ट मुख्य सर्वैरशेश्वराणी विवाहुताला मंगलाष्टक म्हणून अर्धती देवी मुख्य मंगल्य स्त्रियाणी श्रेयस भरी आले माणिक्य मोतियानी चंदन तांबूल समस्तान दिले मुहूर्त काला दक्षिण ब्राह्मणाशी दिली वैदिकामध्ये रत्नासनार वैसले देखून आकाशया मन संतोषाले कोडी सूर्य प्रकाश कांतीन श्री वेंकटेशु आसनी बैसला देवला शोभता प्रवेशु त्रिभुवनातु ऐसो नायकु पुरुषु म्हणून आकाश रायले मनातु संतोषु कोई चंद्र प्रकाशन पद्मावती देवी भक्ता सन्निधी रत्नासना वेर बैसली देखू कधरणी देवी मनात आनंद पावली आमचे जन्म साफल्य मंडली झाली देवऋषी ब्राह्मण सर्वै मिळवूनी वेदोक्त मंत्रांनी आशीर्वचन बोलूनी दीर्घायुर्भो गोविंदू ऐसे म्हणवूनी ओरामस्तकी अक्षत घालल्या गाळेरी ओर ग्रहांतू प्रवेशला त्या उपरी ओराण पोर्तून गेले ओताले त्या घरी श्रीनिवासान भोजन केला फलहारू कन्यादान ब्राह्मण उत्सवला ओढू ब्राह्मण भोजन राधन दिले ते वेळारी पद्मावती सवर्तमान शोभक गोविंदू समस्ताचे चित्तातून बोलू परमानंदू
विवाहू कोणू कृष्णाने केले मंगल्य स्नान त्यावेळी दिले ब्राह्मणाक भोजन सर्व लोकांनी केले भोजन रात्री तू शयन पद्मावती सवकमान विवाहू जाणू ग्रह प्रवेशारंभ केला वर्धवाहनाविरी गोविंदू बैसला त्यावेळी पद्मावती देवी बारसली देखून समस्तांचे मन संतापले जनी जनक सर्व रोदन करंती पद्मावती कारणी भगिनी आल्यानु वसुधानान ओढ वेगान त्यावेळी करिले रोदन हे देवी पद्मावती कोणात तू तुवे गेल्यारी आमन प्राण त्यागू करता बालकू मक्का अर्थ उमेश कोरुनी खंचे प्रदेशावत्ता आता तुमत भगिनी ऐसे बोलून रोदन केले वसुधानान श्रीनिवासान त्यावेळी केले पूर्वस्मरण भगिनी सुभद्रे ते वेळा करिले चिंतन श्रीनिवासान त्यावेळी करिले रोदन धनधान्य दास दासी हस्तु दुर्गरथ तंडोळ जैल माश मुदगादी नवरत्नाखित केले स्वर्ण विभूषण पद्मावती करय्यन दिले अंदन गोदान वसुधान वस्त्र मुनी यात्रा कोरुनी दुव भायरस गिरधारी श्रीनिवासुबेसरा गरुड वाहनारी देव समुख सर्वै चालिले मुखारी श्री कृष्णा पद्मावती देवेला दिल्यारी ओडी बालार्क तेज प्रकाशु त्यावेळी श्रीनिवासुपादला गोपुर द्वारारी आकाश राजेंद्रुहाला ते वेळा माघारी राजेंद्रो चरणी चाले देखून गोविंदो भक्तवत्सला सीता ओढू परमानंदो भूमि अदृश्य मृदु पल्लव चरणानी चालूनु तुम्ही आले केसे कारणी हे श्रीनिवासा ऐकयेल वर्तमान तुमचे दर्शन मात्रान जल्लो आमधन्य तुमचे वियोग सहन शत्रू नाही तुमचे सन्निधी आलो तेची ते कारण काल तमस जाईन तिले मुआम्मी सुख क्षेमान बोलू वासू कर्याय तुम्ही देहालंकार वस्त्र वेगान काढूनी सारुक्य वसुदाना दिले त्या उपरी आकाश राजा चित्तावर संशोजाला वेगान राजेंद्र रवलारी प्रवेशाला अगस्त्याश्रमी श्रीनिवासुदेव पावलो
पद्मावती सहित कई वासू केलो देवऋषी ब्राह्मण सर्वैमेव मुनी देव देवेशा स्तुती भक्तीन कोरुनी श्रीनिवासाले कल्पनेन ते वेळारी समस्ते वच्चा गेले निजस्थलारी देवेंद्रो अमरावते वासू किल्लावरी श्रीकृष्ण पद्मावती दोघे ते करारी सर्व प्राण्यांचे मनात संतोष पावोनी श्रीनिवासाना वासू किल्लागस्त्याश्रमी यावेळी आला एकू आकाशा जलदूतू मरणाभिमुख जल आकाश राजेंद्रो पद्मावती सहित शोकान गोविंदो एवुनो देखी आला राज राजेंद्रो राजाले देहावेरी पोडून गोविंदान अतिशोकान त्यावरी करिले रोदन राजाले देह त्यावेरी देह स्पर्श करून राजाले वचन परडियले निमिषांतू प्राण प्रयाणू जामू पडलेले राजान स्वल्प जीवन जमच्या बोलिले वचन तोंडी मानवा सुदाना केले अर्पण गरणी देवी तू मत करी सगमान श्रीनिवासान सायुज पदरी दिदल्ले राजाले देह त्यावेळी दहन करियाले धरणी देवीन भद्रालगी सगम केले ब्राह्मण ऋषेश्वर सर्वै मेलमुनी वसुदाना गायन पित्र कर्मणी कोरुणी गोदान वसुदान ब्राह्मणांक दिवोनी ब्राह्मणाशी भोजन दिले त्या उपरी कृष्णारे कल्पनेन वसुदानान पितृपट्टाभिषेक दोघै जाणा करिले कर्म सर्वै केले सांगिले प्रमाणान समस्ता संतोषाले देवेलाही मनन्य गोविंदान बीज केले आमचे निज स्थान आकाश रायक कृष्ण सायुज दिले उपरी तोंडी मानून रेंदू ते राजा उपरी तोंडी मानावा सुदाना मन्नात छिद्र त्यावेळी युद्ध प्रारंभ निश्चय केला उपरी एकू दिवसू तोंडी मानू वसुदानू दोघई येऊन कृष्णा दर्शन घेऊन आईले कारण सर्वै बोलून कृष्णा कवरण कोतलो जल वसुदानू त्यावेळी कृष्ण पद्मावती लगी बोले भामिनी मक्का अति संकष्ट झाले कनिष्ठ पिता तुमचे वसुदानु भ्राता दोघई मेचे वरण करताई नेत्रा दोन्ही कै दृष्टी एकची लेकान तेची कारण भक्ताची रिमीचे मन
कनिष्ठ पिता तुमचे भ्राता वसुधानु सालुक्य आमचे दोन्ही नेत्रांक समान कोणाचे सहायक वच्चे उगी सांग आम्ही तेची सहायक कृष्णाहं गच्छामि युद्धातून जयू पाम्यू दिवू त्याशी भूमी कोणाचे सहायक वच्चे उगी सांग भक्ताचे लग्गी पद्मावती राणी बोले पित्र मारण काला भ्राता बालक झालो तोंडी मानाक सर्वे जन स्वाधीन झाले द्रव्य समजते ताने अपहरण केले तोंडी मानू सर्व कार्यान बलवंतो भ्राता बालक सर्व कार्यान अशतु अनाथा रक्षण करचे आमचे तेची वृत्ती मेवण्याचे सहायक उगी वच्चाय तुम्ही पद्मावतील वचन प्रमाण करीले सहायक सहायक इंदुबाईर सोड शंख चक्र आयुध तोंडी मान दिले मेवण्याक घेऊन रणभूमी पादला हस्ततुर्य गरथ सैन्य मेळवूनी चाप बाणारी शस्त्र गंगे हात घेऊनी युद्ध भयंकर झाले त्या उपरी तोंडी मानान श्रीनिवासा प्राण सोडलो मोहनास्यान विष्णू भूमी पडलो पद्मावतीन येऊ संजीवन केले युद्ध निवृत्त जयाय म्हणून सांगियाले कृष्णान दुर्गंजाना समाधान केले राज भंडार द्रव्य बाबू कोणू दिले दशाम सुदेही म्हणून कृष्णानोणतले शतांशु द्रव्य दोघे जाना कृष्णान दिले तोंडी देशातू वासू तोंडी मानान केलो आकाश राजन नगरा वासुदार पिलो श्रीनिवासूर शिरे आश्रमातून गेलो एक दिवस तोंडी मानू परमावतू भक्तीना आला श्रीनिवासा सन्निधीतू श्रीनिवासा दर्शन घेऊन उपरी पूर्व जन्म वृत्तांत निमगिले त्यावेळी पूर्व जन्मातू आम्ही कोणा जाती वृत्ती पूर्विल्ले नाम कैसे देवाने पूजन कोणाले यज्ञ कारण तीर्था केले स्नान पूर्व जन्मातू आम्ही केले कैसे पुण्य पूर्व जन्मातू तुम्ही जल्ला एक शूद्रू नामधेय तुमचे त्यावेळी रंगदासू आश्रयू केला तुम्ही ऋषी वैखानसू विष्णू पूजेक पुष्प दिंचो एक नेमू त्यावेळी प्रत्यक्ष जल्ला विष्णू सर्वतोमू एवू दिवसू पूजे कालादिक्रम झालो वैखान सुशापूदिंचे वचन बोलिला शूद्राचे मना ते वेळा पूजालो पश्चातापान शूद्रू भूमी देवी पडलो शूद्राक विष्णुना ते वेळा वरदान केलो
विष्णू प्रसादान तोंडी मानू राजेंद्र जल्लो आकाश राजन मक्का कुडंबस्तू केलो ते कालावेरी राजेंद्र मरण पावू गेलो मामाचे स्मरणे रोदन करतलो जालो ओढ संकष्ट आव निर्भागी जालो अन्य ग्रहांतू वासू पोचे मोल संकष्ट भार्या समेत मक्का नायक घर ते कारण वास्तव मी जे मन जाले व्याकुल तुम्ही निर्वाण कोणू तिंका वासस्तर कृष्णाचे लग्गी तोंडी मानू बोलविला गोविंदा वासस्थल कोरू म्हणतल जाला श्रीनिवासाक वासू कोरू सर्वलया व्यंकट शैलावेरी युक्त अससल वेदोक्त प्रमाणान केलेले केतन देवालय शुद्धी केले वेदोक्त मंत्रान चित्र विचित्र जागृ जल्ले शोभमान श्रीनिवासात अति संतोषने मन पद्मावती सहित स्वामी श्री गोविंदू ग्रह प्रवेशु केला ओढू परमानंदू वैनतेयादि सर्वै वाहना विनोदू वाद्य नाट्य गायन कीर्तन आनंदू धूप दीप निवेद्य तांबूल सवर्तमान श्रीनिवासाक करी आले समर्पण उत्सव देखून कृष्णा संतोषले मन्ना गोविंदान बीज केले आपले निज स्थान सद्गुण वासस्थल जावनु आशिलो भक्ता समस्ता सर्वै संबत दित्तलो जालो श्रीवत्सलाचल वक्षस्थलशीलो गिरिवेंकटेशन वेंकटाद्री वासु केलो देवर्षि ब्राह्मण सर्वै देवादिकीलो लोकनायका जय जय मनमुनी ध्वजारोहण मुख्य उत्सव जाऊनी कृष्णाले कल्पनेन गेले निजस्थानी व्यंकटेशान व्यंकटाद्री वासु केलो तोंडी मानू नरेंद्र निजस्थला गेलो पत्नी पुत्र सहित कुम ब्राह्मण महिलो वैयाक देखून ते वेळा बोलू गोलो गंगा स्नानाक अग्नी वर्तानी करीत आमचे भार्येक गर्भूजलो भरीत गंगा स्नानानुरून येवो आम्ही पत्नीक पुत्राक रक्षा कोता तुम्ही पुत्र सहित भार्य भूमी ब्राह्मणो गंगा स्नान कोरून येऊनी वैयाल की बोलिले संतोष वचनानी वैयाग जल्ला त्यावेरी पश्चात कुमारी श्रीनिवासा दर्शन कारण ती गेली दर्शन घेऊन क्षण माती पावतली वैयान ब्राह्मणाक स्वयंपाक दिलो ब्राह्मण स्नान भोजन करू देवला गेलो
धरणी पालन एकूतुता प्रेरण केलो वेगान येऊन दूतू बोलू कला गोलो उपवास कारण यमा पट्टण प्रवेशली वर्तमाने पिली कानी वेली स्वांगिरी वेंकटपती वंदेहं चरण रात्री दिवसा तुमचे चरणी मी जे म्हणना तुझी दया मी जेरी नातिले कारण नाशू पावला मका कुडुंब वर्तमान कूर्म ब्राह्मणा कुडुंब नशिरे कारण राजा धम पापिष्ट न विचार दोषान शुद्धात्मी ब्राह्मणाक कैसे संगुचे वचन जल्लेले कृत्य श्रीनिवास जानईले रय्याचे लग्गी श्रीनिवासान बोलविले ब्राह्मण स्त्रिये अस्ति आर्य मन जालो अस्ति काढून तेव्हा पर्वतारी गेलो स्वामी पुष्करणी तीर्थ काढून प्रेक्षण केले विप्र स्त्री पुत्र अधिक संजीवन मेळे विष्णु परम भक्तु राजेंद्र ते काली विप्र कुडुंब विप्र संनिधान केले रय्याक आशीर्वचन बोलून ती गेली एकू दिवसु तुम्ही मानू परम भक्तु वेंकटाद्री येऊन विळीका गोविंदू मृत्तिके दळण व्याप्त वासस्थळ जाले विग्रह सर्वतमान भारित जल्ले विष्णु भक्तांतु मुख्य कुलारुभिमान मृत्तिके दळण भक्ती न करिले अर्चन भक्ती कारण विद्ये देहादले भूषण भीमाक विष्णु वेरी भक्ती संपूर्ण कृष्णाचे लग्गी तोंडी मानू बोलविला तुमचे भक्ता दर्शन घेम का म्हणतल झालं तोंडी मानू सहित गोविंद बारसलो वेगान परमा भक्ता लगी ते वेळापलो रय्याक दिक्कुन भीमू भूमी पादला मोहालस्यान त्यावेळी मरण पावनु पडलो श्रीनिवासु त्यावेळी सुप्रसन्न झालो सायुज्य पद परमा भक्ता कधीतोल झालो राज राजेंद्र चित्ता अंतस्तापू झालो श्रीनिवासानी दयानातिले झालो श्रीनिवासु त्यावेळी सुप्रसन्न झालो सायुज्य पद रय्या कधीतोलो झालो ऐशे भक्तार रक्षण कारण गोविंदो वेंकटाद्री वासा केला त्वरमानंदान देवांग देवगिरी वेंकटेशा पारी सारूप्य पद रय्या दिलतलो झालो ऐशे भक्ता रक्षण कारण गोविंदो वेंकटाद्री वासु केला परमानंदान देवांक देवगिरी वेंकटेशा पाही भक्ती मुक्ती सर्व मान देही तुम गेले चरित्र स्वामी वर्णन कोरू का महिमा जाणल्या नुवे ब्रह्मादि देवांक सामर्थ्य नाही सहस्र मुखी शेषात
कैसे प्राप्ती जाईत अल्प मनुष्याक तू गेले चरित्र श्रवण केल्याई तू गेली कृपा सर्वापराध क्षम कामाई बापा मनसा वाचा कर्मणा अपराध वचन क्षम पावनु स्वामी गोकारक्षण कवितेक नाम हे व्यंकटेश कल्याण पठन केल्यारीत्याशी कोटी यज्ञ पुण्य भक्ती मुक्तिदायक संपत वर्धन श्री व्यंकटेश दया जमचाक प्रमाण गिरी वेंकटेशा जया श्रीनिवासा जया लक्ष्मी रमणा नमोस्तुते जय जया भक्तवत्सला नमोस्तुते जय जया जय मंगलम श्रीकृष्णा शुभमंगलम वेंकटाद्रिवासा स्वामी श्री वेंकटेशार्पणमस्तु। शेषाचलातेल्या वासू तुका म्हणताय श्रीनिवासू तुगे नड्यार नित्य आगोषू श्रीनिवासा दूर मानंदू ग्रहानामनंतालय तुगे नड्यार द्वारपाल तुका दिक्यार गेल्ले शोक श्रीनिवासा ग्रह दिक्यादिस्त गोकुल पर्वो चोणू येताय जन स्वामी पुष्करणी करताय स्नान वरा देवान घेताय दर्शन श्रीनिवासा मगीर घेताय तुझे दर्शन आम्ही घेताय तुगे दर्शन तुका करताय पूजन अर्चन नमस्कार करताय भक्तीन श्रीनिवासा तू आनंदान तुका आसय चारी हात दोन्ही हाता शंकू चक्र एकू हातु कटेवरी श्रीनिवासा एकू हातु धर्मा उद्दारी दक्केताय कर्पूरा आरती वक्षस्थलार पद्मावती मना करताय तू गेली स्तुती श्रीनिवासा तू रवि मंदहासारी पीतांबर दर्शिरंगारी वज्र कुंडल से कन्नारी तीर्नाम केल्ले नंकारी श्रीनिवासा किरीटधारण केल्ले शिरसारी देवा मुखार बंद्राध्वजू निवेदाक सर्व पदार्थू देवळा अस कल्याण मंडपू श्रीनिवासा तुकेल मुखारस गुरीडू बाई बंदिल बंग्रान उदा करताय कोपुरलान निवेद करताय तुका भक्तीन श्रीनिवासा निवेद कोण करताय अर्पण निवेद कोरू पूर्णेश्वरी तिने केल्या जगधरारी ती बेसल पाकस्थलारी
श्रीनिवासा तुपा ज्योति जगता मुकारी फुलं दर्शन बृहस्तारु गुणकाशेक शुक्रवारु धर्म दर्शन करताय अलंकारू श्रीनिवासा तू सर्व इच्छदातारू रकेताय विश्वस्वरूप कोणाचोनु जगताय त्रत परगालियं गेन्दुर्भिष्ट श्रीनिवासा मुखदित्याभिष्ट सन्तोष कर्पूरमुखार्जलितायि पर्वोद्धेनुखलायतायि दुसेर दर्शन दीप्तादरारी श्रीनिवासा मन दौराय तुझे चरणारी चढवून केलो सर्व अपराधू तुका आम्ही करताय नमस्कारू श्रीनिवासा तू महालक्ष्मी बरतारू तुझे चरण करताय स्तुती तू नंतन कोण गती तू वेंकटाचलपती श्रीनिवासा अंक दीर्घाच्या गती